नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या मॅनिफेस्टेशनच्या 9व्या दिवसाच्या प्रवासात तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? आशा करते तुम्ही सगळे खूप छान आणि स्वस्त आहात. चला आता आपण सुरुवात करूयात. आत्तापर्यंतच्या 8 दिवसात आपण स्वतःला खूप सकारात्मक केलेलं आहे. भरपूर बदल स्वतःमध्ये केलेला आहे. नवीन काहीतरी 9व्या दिवसाच्या मॅनिफेस्टेशनचा हा आजचा आपला दिवस आहे, स्वतःला बदलण्याचा. आजच्या मॅनिफेस्टेशनच्या दिवशी आपल्याला मी एक डेमो देणार आहे. ही ट्रिक तुम्ही नेहमी वापरा, आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग सुरुवात करूयात. मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असते, अगदी पहाटेच उठा. यामुळे आपल्यातील सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे नो लेझीनेस, ओन्ली ग्रोथ. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पहाटेचं शांत वातावरण अनुभवलं आहे का? नसेल अनुभवले तर नक्कीच या व्हिडिओनंतर स्वतःला ट्विस्ट करा. जग झोपलेलं असतं, पण काही लोक त्याच वेळी आपलं आयुष्य घडवत असतात. आपण नेहमी म्हणतो वेळ नाही मिळत, कसं काय करावं? पण तेव्हाच खरं सांगायचं तर आपण वेळ कमवतो, कारण आपण उशिरा उठतो. पहाट म्हणजे फक्त वेळ नाही, ती एक संधी आहे जी प्रत्येकालाच मिळते. पण त्या वेळेचं, त्या संधीचे सोनं मात्र सगळेच जण करत नाहीत. जेव्हा तुम्ही पहाटे उठता तेव्हा तुमचं मन स्वच्छ असतं, माइंड फ्रेश असतं आणि आपण या युनिवर्सकडे जे काही मागू ते सगळं काही मिळवण्याचा, अचीव करण्याचा आणि सक्सेसफुल होण्याचा सर्वात चांगला वेळ म्हणजे पहाटेचा. त्या काहीच शांत तासामध्ये तुम्ही जे ठरवलं, तुम्ही जे अचूक निर्णय घ्याल ते तुमचा पूर्ण दिवसाचा मार्ग ठरवते. इव्हन इतकंच नाही तर पूर्ण आयुष्याचा मार्गच सुकर बनवते. तेवढ्या शांत वेळात तुम्ही अभ्यास करू शकता, तुम्ही तुमचं ध्येय ठरवू शकता आणि स्वतःशी संवाद साधू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर काम करू शकता. पण एक गोष्ट आहे जी आपल्याला थांबवते आणि ती म्हणजे आळस. आळस हा फक्त सवय नाही, तो आपल्या स्वप्नांचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो सगळं तुमचं हळूहळू तुमचं ध्येय दूर करते, तुमची ऊर्जा कमी करते आणि तुम्हाला उद्या करू या सवयींमध्ये अटकवते. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, आजचा एक निर्णय घ्या. अलार्म वाजला की तुम्ही उठा आणि उठणारच आहात, कारण तुम्ही साधे नाहीत, तुम्ही तुमचं आयुष्य बदलणारे आहात. पहाटे उठणं ही फक्त सवय नाही, ती तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. एक कल्पना करा, सगळे झोपलेले असताना तुम्ही तुमचं स्वप्न साकारत आहात, उभारत आहात. तो अभिमान, ती शांतता, ती प्रगती, हे सगळं तुमच्यासाठीच आहे. म्हणून उद्यापासून नाही, आजपासून सुरुवात करा. पहाट तुमची वाट बघते आहे, यश तुमची वाट बघते आहे. आणि लक्षात ठेवा, आळसावर विजय मिळवला तर तुम्ही तुमचं ब्राईट लाईफ सक्सेसफुल केलं, तेव्हाच तुम्ही खरोखर जिंकलात. चला तर मित्रमैत्रिणींनो, उद्या भेटूया नवीन प्रवासात 10 दिवसाच्या सफरीमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.